मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आपल्यासोबत आहेत। अमित जी, भाजपचा 44 वर्षानंतर महापौर बसतो आणि महिला महापौर बसतो, एक आनंदाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये। नाही, संपूर्ण मुंबईकरांमध्ये हे आनंदाचं वातावरण आहे, कारण मुंबईकरांच्या आशीर्वादानं या ठिकाणी महायुतीचा महापौर आणि महायुतीचा उपमहापौर विराजमान होण्यासाठी जात आहे। आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकत आहे। येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि मुंबई शहराचा विकास घडवून आणत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवणं, याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये हे उद्देश साध्य करण्याकरता आम्ही सर्वजण अथक परिश्रम करू। गेली 25 वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांचे अनेक भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढले होते। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अनेक मुद्दे जे आहेत ते मुंबई महापालिकेचे प्रामुख्याने उपस्थित केले होते। आता खऱ्या अर्थानं तुमची सत्ता आली आहे, हे सगळं जे तुम्ही मुद्दे उपस्थित केले होते ते यापुढेही काढले जातील काय? नाही, जे मुद्दे त्यावेळेला उपस्थित केले होते त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। अनेक लोक जेलमध्ये आहेत, त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा झालेली आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आधी जसा कारभार झाला त्याच्यापेक्षा खूप चांगला कारभार, भ्रष्टाचार विरहित कारभार आणि जशा प्रकारचा विकास देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या व्हिजननुसार घडवून आणला, तशाच प्रकारचा विकास हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू आणि याकरता आम्ही परिश्रम करू। शेवटचा प्रश्न, ठाकरे गटाकडून असं म्हटलं जातं की आम्ही उमेदवार दिला नाही कारण तुम्ही मराठीच उमेदवार दिला, जी त्यांची मागणी होती मराठी उमेदवार असावा, कुठेतरी अपशकुन होऊ नये म्हणून त्यांनी उमेदवार दिला। नाही, आम्ही आधीच घोषित केलं होतं की मुंबई शहराचा महापौर हिंदू होईल आणि मुंबई शहराचा महापौर मराठी होईल आणि त्याच्यामध्ये काहीच कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हे नव्हतं। त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी या ठिकाणी उमेदवार न देऊन ही निवडणूक बिनविरोध घडवून आणली, त्यासाठी त्यांचेही अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो। काय बदल असेल मुंबई शहरात भाजपचा महापौर बसतो ते तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल की मुंबई शहरामध्ये महायुतीचा महापौर बसल्यानंतर कुठल्या प्रकारचे बदल तुम्हाला मुंबई शहरामध्ये बघायला मिळतील, हे मुंबईकरांना येणाऱ्या काळामध्ये त्याचा अनुभव येईल। धन्यवाद। साहजिकच आहे, अमित साटम आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलं की मुंबईकरांसाठी पुढच्या काळात जे काही बदल घडतील काळामध्ये ते तुम्हाला दिसून येतील असं त्यांनी म्हटलंय। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।